कोल्हापुरात टपऱ्या टपऱ्यांवर गांजा विकला जातोय. तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकतीये. विधानसभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सरकारला थेट सवाल केला. राज्यातील वाढत्या अंमली पदार्थ विक्रीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की पूर्वी लपून छपून गांजाची विक्री होत होती, मात्र आता कोल्हापुरात टपऱ्या टपऱ्यांवर गांजा विकला जात असल्याचे चित्र दिसत आहे. नशेच्या पदार्थांमुळे तरुण पिढी बर्बाद होत असून मुलींचा गैरवापरही होत असल्याची गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. पोलीस कारवाईसोबतच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच चित्रपटांमधून होणारे नशेचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी सरकार कायदा करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 50 बेडचे मोफत नशामुक्ती केंद्र सुरू करण्याची मागणी करत NDPS कायद्यात सुधारणा करून प्रक्रिया सुलभ करण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटांमधील नशेच्या उदात्तीकरणावर आधीच नियम लागू असल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात नशामुक्ती केंद्र उभारण्यासाठी सरकार काम करत असल्याची माहिती दिली. NDPS कायद्यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपले प्रस्ताव केंद्राकडे पाठवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. कोल्हापुरात आणि राज्यभर सुरू असलेली अंमली पदार्थांची विक्री नेमकी थांबणार कधी?